नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत एक नवाकोरा एपिसोड आणि जो आहे अतिशय जुनं काहीतरी सांगणारा बाय आरची राधा जस्ट फॉर यू. तर ऐकत रहा साहित्य जगताची सफर साहित्य रसमध्ये. आपण मागच्या सगळ्या एपिसोड्समध्ये अजूनपर्यंत झालेल्या महाभारतावर आधारित असं ल मो बांदेकर यांचं व्यासकन्या या नाटकाचं अभिवाचन केलं. आता महाभारतापासून सुरुवात का केली ते मी शेवटी सांगेन, पण आता आपल्याला मराठीबद्दल जितकं जितकं पाठीमागं जावं, जितकी पाळंमुळं खणून काढावी, तेवढं मराठीचा आणि या भाषेचा पाया किती मजबूत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावं हा माझा एक इवलासा प्रामाणिक प्रयत्न. खरं तर खूप सगळं लिहून ठेवलेलं आहे, खूप सगळं काम करून ठेवलेलं आहे, खूप भव्य दिव्य असं काम करून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा मला वैयक्तिक का सांगावं वाटतं किंवा एखाद्या लेखकाला का अभिव्यक्त व्हावं असं वाटतं, कारण त्या वाचून राहवत नाही. ती एक कृतज्ञता असते, एक मानसिकता असते. माफ करा, आज माझ्या बिल्डिंगच्या अवतीभोवती बरंच बांधकामाचं काम सुरू असल्यानं वेगवेगळे आवाज येऊ शकतात. मी ते थांबवू शकत नाही, पण माझा आवाज प्रामाणिकपणानं आपल्यापर्यंत पोहोचवायचा जरूर कसोशीनं प्रयत्न करते. तर आता मराठीविषयी उल्लेख करताना पहिल्यांदा आपण जातो 12व्या शतकाकडे. 12व्या शतकाच्या मला एक आत्ता ज्ञानोबांची ओवी आठवली. आम्हाला अभ्यासाला होती, सा भाषांचे कुपे की जेती निगुती, ती मराठी कवण जाणे निरुती, जे रसांचे जीवन. इतकं सुंदर आणि इतकं लोभस वर्णन मराठीचं त्यांनी केलंय. सा भाषांचे कुपे की जेती निगुती. त्यावेळी सा भाषा म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागधी, शौरसेनी या सगळ्या भाषातून वेगवेगळ्या प्रकारे शब्द घेऊन सालंकृत झालेली आपली मराठी भाषा. त्यानंतर आत्तापर्यंत तर मराठीनं कित्येक भाषातले शब्द आपल्या पदराखाली घेतलेत, वाढवलेत आणि स्वतःला आणि इतरांनाही खूप समृद्ध केलंय. तर आता 12व्या शतकाबद्दल आपण चर्चा करत होतो. त्याच्या आधी मला आणि एक गोष्ट सांगायची आहे. हे पण आम्हाला पाठ्यक्रमात होतं. इसवी सन 981चा शिलालेख श्रवणबेळगोळचा, म्हणजे त्या वेळपासून मराठीचं पुरातत्व किती आहे याबद्दल सांगायचं तर तो एक मोठा पुरावा आहे आपल्याकडं. त्या शिलालेखावर लिहिलेलं आहे, श्री चामुंडराये करवियले, गंगराये सुत्ताले करविले. ही मराठी भाषा तिथं शिलालेखावर आढळते आणि आपला अभिमानानं ऊर भरून येतो. इतकी अभिजात भाषा. तर मुकुंद राजांनी पहिलं जे काही पहिलं वहिलं असतं त्याचं सुख किंवा त्याचं महत्व खूप मोठं असतं. म्हणून पहिलं आपलं वंदन मुकुंदराजांना. मुकुंदराजांनी विवेक सिंधू हा ग्रंथ मराठीत लिहिला. पहिल्यांदा त्यांनी तो संस्कृतात लिहिला होता असं माझ्या वाचनात आलं, पण त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ मराठीमध्ये आणला आणि सामान्य जनांसाठी ही आध्यात्मिक अद्वैताची भाषा किंवा अद्वैताचं ज्ञान हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात महत्वाचं कार्य मुकुंदराजांनी केलेलं आहे. विवेक सिंधू हा त्यांचा ग्रंथ. त्यामध्ये आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध, म्हणजे एकतर अद्वैताचं शंकराचार्यांचं तत्वज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणलं आणि मराठी जनांना, सामान्य जनांना या अगाध तत्वज्ञानाची द्वारं खुली केली, जी संस्कृत या भाषेत बंद होती. म्हणून मुकुंदराजांना पहिल्यांदा वंदन, कारण हे ज्ञान सर्वांसाठी खुलं केलं. आणि हे पहिलं म्हणून, पहिलं विवेक सिंधू म्हणून, आणि आता पहिलं म्हटल्यावर पहिली पण आली. पहिली म्हणजे आपल्या मराठीत
पहिली साहित्य निर्मिती करणारी कवयित्री महदंबा. हो, कारण महदंबा, तिला महादासाई पण म्हणतात. महदंबानं धवळे रचले. धवळ्यांची रचना म्हणजे विवाह प्रसंगी जी गाणी गातात त्याची रचना केली तिनं. रुक्मिणी स्वयंवर, गर्भकांड अशा साहित्याची सुद्धा निर्मिती केली आहे. महानुभव पंथामध्ये हिला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण चक्रधर स्वामींच्या मठामध्ये या व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. त्यावेळी म्हणजे त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा या मराठी भूमीमध्ये किती पुरोगामित्व नांदत होतं याचा एक साक्षात्कार म्हणजे महादाईचा. ती चोख व्यवस्थापन करायची मठाची आणि अत्यंत कुशल व्यवस्थापिका, कलाकार, अत्यंत सुंदर रांगोळी काढायची, चित्र काढायची आणि मठात आलेल्या सगळ्यांचा पाहुणचार चोख ठेवायची. ज्या साध्वी आहेत किंवा ज्या तिथं असणाऱ्या स्त्रिया आहेत, संन्यासिनी आहेत, त्यांच्यावर चोख नजर ठेवून एक व्यवस्थापन त्यावेळेला बघण्याचं कार्य महदंबा करायची. किती अभिमानाची गोष्ट आहे ना. मला एक स्त्री म्हणून ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते. या सगळ्याला इतकं महत्व का प्राप्त झालं, तर त्यावेळी देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं आणि राजभाषा ही मराठी होती. त्यामुळं मराठीला समृद्धी प्राप्त झाली, महत्व प्राप्त झालं. खरं तर अर्थसत्ता आणि राजसत्ता ज्या भाषेत चालते त्या भाषेला कायम अनन्यसाधारण महत्व असतं. म्हणजे या व्यावहारिक जगाचं मी बोलतेय. भावनिक जगात अगदी आपल्या मनातली, आपल्या मातीतली, आपल्या लोकजीवनातली भाषा प्रचंड प्रभावी ठरते. पण अर्थव्यवस्था आणि राजसत्ता ही त्या भाषेला एक वेगळं महत्वाचं स्थान या व्यावहारिक जगात प्राप्त करून देते. तर असो, म्हणून विवेक सिंधूला पहिला प्रणाम आणि या अद्वैत तत्वज्ञानाला सामान्य जगताला खुलं करण्यासाठी मुकुंद राजांना दंडवत आणि महदंबेला वंदन, कोटी कोटी वंदन. याच महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींचं चरित्र माईम भट्ट यांनी लिहिलं. हे मराठीतलं पहिलं चरित्र. हे पण पहिलं म्हणून याचं महात्म्य आहेच ना, कारण चरित्र म्हणून पहिलं आलं. आपल्या भाषेत खरं तर ज्ञानाची गंगा सुरू झाली सांस्कृतिक ज्ञान वाटपासाठी आणि ज्ञान आपल्या मराठीत आणण्यासाठी साहित्याची निर्मिती झाली. त्यामुळं पहिल्यांदा अद्वैत तत्वज्ञान असो, भक्ती परंपरेतून जन्मलेली साहित्य संस्कृती आहे आपली आणि तीच तशी वाढत फुलत सगळ्या संत परंपरेतनं, संत पंत तंत या सगळ्यातून येऊन सुद्धा कुठंतरी पांडुरंगाच्या चरणी पुन्हा भक्तीतच लीन होणारी अशी आपली भाषा आहे. त्या भाषेचं सौंदर्य अनोखं आहे, कारण इथं संपूर्ण समर्पण आहे भक्तीला. मध्ये मध्ये विविध रंग जरी असले, रासलीला असल्या तरी सगळं विलीन होतं शेवटी त्या सावळ्या पांडुरंगाच्या चरणी. आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं मराठीची जडणघडण सांगताना संत साहित्याचा एक प्रचंड मोठा भाग त्याचं आपण अवलोकन करणार आहोत. ते सार रूपात आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये. तर या विवेक सिंधूबद्दल जर थोडं सांगायचं झालं तर याच्या 1700 ओव्या आहेत, 18 प्रकरणं आहेत आणि हे गुरुशिष्य संवाद रूपात लिहिलेलं साहित्य आहे. जसं आपण आता दासबोध बघतो, दासबोधामध्ये सुद्धा गुरुशिष्य संवाद आहे. कालांतरानं दासबोध वर सुद्धा आपण थोडं विवेचन करून मग पुढे जाऊ. आणि हो, यामध्ये मला आता शेवटाकडे येतेय. यामध्ये मला सांगायचं होतं की महाभारत मला खूप जवळचं आहे असं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं. महाभारत का जवळचं आहे? कारण महाभारतात सर्व समावेशक असं खूप काहीच आहे. ही गोष्ट तर खरी आहे, पण आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे महाभारतानं आपल्याला भगवद्गीता दिली आहे. श्रीकृष्णाच्या मुखातून कुरुक्षेत्रावर त्यानं हे ज्ञान, ह्या ज्ञानाचा घडा
सगळ्यांसाठी पालथा केलाय. कृष्णार्जुन संवाद रूपात हे ज्ञान आपल्या सर्वांसाठी खुलं केलंय. आपल्या सर्वांसाठी यासाठी म्हणते की अजूनपर्यंत वेदाचं वाचन किंवा वेदाभ्यास, उपनिषदाचं वाचन, श्रुती स्मृती याचे दरवाजे स्त्रिया आणि शूद्रांना खुले नव्हते, ते बंद होते. आणि का म्हणून? का ती माणसं नाहीये? बाईला ज्ञान घेण्याची ताकद नाहीये? बाईकडे मेंदू नाहीये? शूद्रांच्याकडे मेंदू नाही? त्या परमात्म्यानं सगळ्यांना तेवढंच ओतप्रोत भरून दिलेलं आहे. तरी सुद्धा इतका जातीभेद आणि जातीच्या नावावर ही जी उतरंड समाजात निर्माण केली गेलेली आहे ती अत्यंत विघातक आहे माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी. आणि या वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार आपल्याला 12व्या शतकापासून मिळतो, तेव्हा आपल्याला खरोखर खूप अभिमान वाटतो. तो आपल्याला येतो महानुभाव पंथातून. कारण महानुभाव पंथामध्ये कर्मकांडाचं जे अतिशय स्तोम माजलं होतं त्याला कुठंतरी खीळ दिली गेली आणि गुरु तत्व, गुरुनिष्ठा याला प्राधान्य दिलं गेलं. साध्या राहणीला, अहिंसा, सत्य, अस्तेय, परब्रह्म या गोष्टींना, ब्रह्मचर्य या गोष्टींना खूप महत्व दिलं गेलं. आणि खरं तत्वज्ञान काय आहे, जगण्याचं सार काय आहे, वेदांचं ज्ञान काय आहे, त्याचा आत्मा काय आहे, आणि तो खरा संबंध महानुभाव पंथानं सामान्य जनांसाठी, स्त्रियांसाठी जातीभेदाच्या पूर्ण वरती येऊन समस्त समाजाला एकवटण्यासाठी हा सिद्धांत आणला. या सगळ्या मराठीच्या प्रवासाला सुरुवात कशी आणि कुठून झाली हे आपल्याला थोडक्यात सांगणं खूप महत्वाचं वाटतं. कारण ज्या वेळेला आपल्याला पाया, आपल्याला रूट्स म्हणतो आपण, ज्यावेळेला आपल्याला मुळांचा खोलपणा कळतो, जेव्हा खोल मुळं जात असतात तेव्हा वर वृक्ष जास्त बहरत असतो, फळा फुलांनी लगडत असतो, समृद्ध होत असतो, येणाऱ्या जाणाऱ्याला सावली देत असतो, विश्रामाचं एक स्थान देत असतो. आपली भाषा ही तशीच आहे. मराठी सुद्धा एक सुंदर विश्रामधाम आहे, एक सुंदर असं जिथं थांबावं. आणि हा प्रवास इतका सुंदर असणार आहे. कधी कधी कसं वाटतं खूप थकलोय म्हणून पण आपण थांबतो, आणि कधी कधी खूप नयनरम्य काहीतरी असतं जिथं आपला जीव रमतो म्हणून तिथं आपण थांबतो. असंच होणार आहे. कधी कधी आपण पळत 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 जाऊ. जसं ट्रेनमध्ये कसं असतं की फास्ट ट्रेन निघते किंवा ट्रेन निघते आणि तिचे थांबे असतात, काही 2 मिनिटाचे असतात, काही 1 मिनिटाचे असतात. जंक्शनवर गाडी 15-15 मिनिटं थांबते. आणि कधी कधी असं होतं नाईलाजानं समोरून कुठली तरी गाडी येणार आहे म्हणून तिला काही वेळ थांबावं लागतं. अशा पद्धतीनं प्रवास जसा घडत असतो आत्ताच्या युगात, तसं या मराठीचा प्रवास सांगताना आपल्याला थोडं होणार आहे. कधी कधी आपण थोडं वेगानं जाऊ, कधी कधी थोडं आपण शांतपणे थांबू, भोवतालचा आस्वाद घेऊ. कारण खूप साहित्य निर्मिती, विविध रंगाची साहित्य निर्मिती काही विशिष्ट कालावधीमध्ये खूप जास्त झालेली आहे. तिथं आपला थोडा विश्राम असेल, त्या सगळ्याचा रस घेणं असेल. कारण या पॉडकास्टचं नावच आहे साहित्य रस, आणि याचं नाव आहे मराठी साहित्य जगताची सफर. तर या सफरीत आपण सगळे सामील होऊयात आणि या सहप्रवासाचा आनंद घेऊयात. आणि पुन्हा मी भेटीला येईन पुढच्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड कसा वाटला ते नक्की 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 कळवा. कारण आम्ही खूप मेहनत घेतो आहोत, गोष्टी शोधतो आहोत, काय आपल्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे याबद्दल सारासार विचार, चर्चा करतो आहोत. आणि हे सगळं करताना एक अपूर्व आनंद, समाधान आम्हाला प्राप्त होतच आहे. पण हे समाधान, हा आनंद तुमच्या सहवासात द्विगुणित व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पण त्याआधी एक करा प्लीज, या सगळ्या आमच्या कार्यक्रमाला किंवा आमच्या या उपक्रमाला जरूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज कृपया सबस्क्राईब करा. आणि आमचं मनाचं शक्ती किंवा मनोबल वाढवण्यासाठी तुमचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. तर ऐकत रहा साहित्य जगताची सफर, साहित्य रस.
बाय आरशी राधा, जस्ट फॉर यू. नमस्कार.